प्रेस दिला तुम्ही बघू शकता. हे बघा मी कसे तांदळाचे पापड केले तुम्ही पाहू शकता. कारण रात्रभर असं भिजायला घालायचं बरं का तांदूळ. मग सकाळी उठून रात्रीच वाटून ठेवायचं दिवसभर घालून. आणि मस्त सकाळी उठलं की चूल पेटवायची. चूल पेटवली की मस्त मग असं असं टाकायचं बघा. आणि मस्त असं करायचे बघा. असे पापड सगळे असे टाकून घ्यायचे बघा. तुम्ही बघू शकता. खूप सोपं आहे बघा. बघा त्यात जिरे टाकायचे. मोजूनच पाणी ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं. जेवढं ते तांदळाचं आहे ना तेवढंच पाणी ठेवायचं. आणि थोडं तांदळाला पाणी जरा जास्त लागतं बघा. तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही पाहू शकता. मी किती सुंदर तांदळाचे पापड केले तुम्ही पाहू शकता. चुलीवर केले बरं का. तुम्ही बघू शकता. हे बघा सगळं तुम्ही पाहू शकता. ह्याला दिवसभर सुकायला घालायचं. तांदळाचे पापड खूप सुंदर लागतात बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता. खारा पापड टाकायचं, मीठ टाकायचं, सगळं मोजून टाकायचं आहे बघा. तुम्ही पाहू शकता. आणि सुकून दिवसभर सुकून संध्याकाळी फ्राय करायचे. बघू शकता तुम्ही. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा असे हे सगळे हे करायचे. हे बघा तुम्ही पाहू शकता कसे सुकलेत. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा कसे सुकलेत पापड. कसे फ्राय करण्यासारखे झाले का नाही आपल्या तांदळाचे पापड. बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर केलेत मी तांदळाचे पापड. आहे बघा बघू शकता. तुम्हाला माझं करणं आवडलं असं तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. येशूला आमेन.